सायशा, कसा आहे आंबा? गोड आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेयास लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 4 दिवस आधीच मी आई गावी जातानाचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तर आज संडे आहे आणि 4-5 दिवसांनी माझी मम्मी रिटर्न वसईला येत आहे. रात्री 10:30 वाजताची तिची कणकवलीवरून ट्रेन होती. ती सकाळी 5:30-6 वाजता ती ठाण्याला पोहोचली. त्यानंतर तिच्यासोबत माझी मुलगी सुद्धा आहे, जी 15 दिवस आधी ती गावी गेलेली होती, पण ती सुद्धा माझ्या मम्मीसोबत रिटर्न आलेली आहे. त्यानंतर तिथे संदेशने त्यांना सकाळी पिकअप केलं. त्यानंतर ते डोंबिवलीला घेऊन गेले. आता ते ते कामाला जाताना मम्मीला आणि सायशाला दिवा स्टेशनला ट्रेनमध्ये बसवून देतील आणि तिथून ते कामाला जातील. त्यानंतर मम्मी वगैरे इथे वसईला येतील. तिच्याजवळ जे काही सामान होतं ते सर्व सामान तिने जे काही तिला घ्यायला भेटलं, जे फणस असतील, आंबे असतील, जे काही तिला घ्यायला भेटलं असेल, त्या सर्व गोष्टी तिने लक्झरीने पुढे पाठवून दिलेल्या होत्या. काल संध्याकाळी तिने एका लक्झरीमध्ये म्हणजे बुक केली. त्यानंतर त्यामध्ये सामान टाकून त्यांनी जवळजवळ 900 रुपये तिच्याकडून घेतले. ते सामान आता घेण्यासाठी माझे दोन्ही भाऊ रेंज ऑफिसला इथे गेलेले आहेत. 2 स्टॉप पुढेच आहे. तिथून ते सामान पिकअप करून ते घेऊन येतील. त्यानंतर त्यांना इथे वसईला, मम्मीला आणि सायशाला इथे वसईला येण्यासाठी 12 ते 1 वाजतील दुपारचे. त्यानंतर ते इथे आल्याच्या नंतर मला सायशाची रिॲक्शन बघायची आहे, कारण ती गावी गेल्याच्या नंतर तिला एकदाही आठवण आली नाही किंवा एकदाही असं ती बोलली नाही की मला मम्माजवळ जायचंय किंवा इथे आईजवळ जायचंय. आता सुद्धा ती इथे येण्यासाठी तयार नव्हती. तिला ते असंच सारखं बोलत होती, मला गावी जायचंय, मला काकीजवळ राहायचंय वगैरे, मला गावी छान वाटतं. तर खरं म्हणजे तिला इथे खूप अभ्यास वगैरे करावा लागतो डेली, क्लासला जावं लागतं, त्यासाठी खूप कंटाळून जाते. त्यामुळे ती जास्त इथे राहायला वगैरे बघत नाही. तर आता बघू तिचं रिॲक्शन काय आहे. मला सुद्धा तेच बघायचं आहे. आणि सर्वात आधी म्हणजे ते घरी येण्याच्या आधी मला इथे नाश्ता करून घ्यायचा आहे. आमच्या इथे सकाळचा नाश्ता म्हणजे इतर लोकांसारखं चहा, उपमा, पोहे असं नसतो. इथे जे बाकी लोक जे लंच करतात, पोळी भाजी वगैरे, ते सर्व इथे आम्ही सकाळचं नाश्त्याला करतो. तोच तर ते सर्व ती मम्मी वगैरे येण्याआधी मला इथे नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे, पोळी भाजी, चाय वगैरे. कारण ती आल्याच्या नंतर मग तिला खाऊन पिऊन थोडा तरी आराम करायला भेटावा. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी, कामं वगैरे सर्व आधीच करून घ्यावं लागणार आहे. खाऊ आलेला आहे फणस, आंबे, हापूस आंबे, कणकवलीतले फेमस हापूस आंबे. बोलिया मग आंबे आलेले आहेत. खाऊ केव्हा? खाऊ घ्यावा सगळ्यांनी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. श्रेयांश कोण आहे? कोण आहे? युट्यूबर आले. सबस्क्राईब करा फणस खावा. आणि खुश राहा. पप्पा, फणस खा. आपण एखादी 2-3 वर्ष लागली ना. हे कोणी काय बोलतं? काय बोलत नाही. बोलतोय हे बाजूला घे. लिंबू संध्या. पायर आणि हापूस आंबे ना. बरं झालं घेतलं गवत. मस्त छान आहे. कसं आहे?
कसा आहे? आपल्या गावचे आंबे, हापूस आंबे एक नंबर आहेत. बघा मंडळी कसे आहेत. चवीला कसा आहे? एक नंबर. मुंबईचे पिकवलेले आणि आपले गावठी एक नंबर झालेले, स्वतःहून पिकलेले, नैसर्गिक. झाडावरचे, नैसर्गिक एकदम. तर नाही झाले. तुम्ही पण खावा आमचे कोकणी गोड आंबे. आहेत का? एक नंबर आहेत आंबे, गोड रसरशीत आहेत त्या आंबे. साईशा काय ग, यायचं नव्हतं? ये, काकीकडे जायचंय. टोपी खात बसली काय ग? किती दिवस राहिली गावी? मला नाही यायचं, मला गावाला बस इथे, मला काकीकडे जायचं. काकीकडे जायचंय तिला. तर फायनली मम्मी आणि सायशा दुपारी 1:30 वाजता घरी पोहोचले. सायशा थोडी सॅड होती, पण मला पाहिल्यानंतर ती खूप खुश झाली, खेळायला लागली. तिच्या नवीन काकीची खूप आठवण काढत होती. सायशाने गावी काय केलं काय नाही ते अगदी बसून तिने सर्व सांगितलं. तिच्यापेक्षा मी खूप आतुरतेने वाट पाहत होती तिच्या परत येण्याची. तिला बघून माझं मन खरंच खूप समाधानी झालं. घरी आल्यानंतर तिने थोडं पाणी पिलं. नंतर तिने श्रेयांश सोबत खेळत बसली. त्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर मम्मीने गावावरून आणलेले चुनकाप म्हणजेच खोबऱ्याची वडी, घोडग्यातली फेमस असलेली नरम चकली आणि आंब्याचं साठ हे सर्वांनी खाऊन घेतलं. त्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसलो. फणस अजून पिकलेले नव्हते, त्यामुळे त्याचा व्हिडिओ मला काढता आला नाही. ते सुद्धा 2 दिवसात पिकतील. तर हा होता आजचा उत्सुकतेचा आणि आनंदाचा क्षण. तुम्हाला कसा वाटला? आपुलकीचा वाटला का? वाटला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.